आपले सर्वांचे आजच्या या शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत मी आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहात. आपण आज या ठिकाणी इयत्ता 9वी विषय मराठी अक्षर भारती या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर आपण सर्वांनाच माहिती आहे की आपल्या मुंबई शहर व उपनगरामध्ये तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोना अत्यंत झपाट्याने वाढत आहे आणि याचा होणारा प्रादुर्भाव लक्षात घेता आपण सर्वांनी आपल्या आरोग्याची, आपल्या कुटुंबियाच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. सर्वांनी नियमित मास्क वापरा, तसेच सुरक्षित अंतर ठेवा आणि नेहमी सोशल डिस्टन्स पाळा. तर आज आपण आपल्या या लेक्चरला सुरू करूयात. तत्पूर्वी मी आपण सर्वांना एक विनंती करेल की जर कोणाला लेक्चर संपल्यानंतर काही अडचणी असतील, काही शंका असतील, तर आपण तुमच्या झूम ॲपमधला रेज हँड करून मला आपल्या शंका, अडचणी विचारू शकता आणि त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न मी तासिका संपल्यानंतर करणार आहे. आता मी माझ्या मोबाईलची स्क्रीन शेअर करतोय. सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. माझ्या शाळेचे नाव आहे कुलाबा मनपा इंग्रजी माध्यमिक शाळा. या शाळेमध्ये मी इयत्ता 9वीच्या वर्गासाठी विषय मराठी शिकवत आहे. आज परिपाठ यामध्ये आज दिनांक गुरुवार 18 मार्च 2021 आपण शाळेमध्ये असताना नेहमी वर्ग सुरू होण्यापूर्वी आपण परिपाठ घेत असतो. तर आज आपली शाळा जवळपास 1 वर्ष झाला आहे आपली शाळा बंद आहे. आपण सर्व शाळेतील अनुभवांपासून वंचित आहोत आणि खरोखर ऑनलाईन अध्यापन आणि प्रत्यक्ष अध्ययन ही बाब अत्यंत क्लिष्ट आहे हे आपणा सर्वांनाच या कोरोनाच्या टाळेबंदीमध्ये समजले असेल. जो प्रत्यक्ष अध्ययनातील अनुभव आहे तो हा ऑनलाईन मध्ये येत नाही, पण तरी सुद्धा आपण त्याचा छोटेखानी प्रयत्न, त्याची जी काही उणीव आहे ती भरून काढण्याचा प्रयत्न आज आपण या ठिकाणी करत आहोत. यासाठी आपण एक आपल्या मराठीमधील अत्यंत सुंदर, लोभस, निरागस अशी एक छानशी प्रार्थना घेणार आहोत. आणि तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की प्रार्थना म्हटल्याने, प्रार्थना ऐकल्याने आपले मन, चित्त हे काय होते, प्रफुल्लित आणि आनंदी राहण्यास मदत होते. म्हणून आज सुद्धा आपण या ऑनलाईन तासिका सुरू करण्या अगोदर आपल्या मराठीमधली एक छानशी प्रार्थना आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. तरी सर्वांनी ती शांतपणे ऐकून प्रार्थनेचा आनंद घ्यावा. प्रार्थनेचं नाव आहे हीच अमुची प्रार्थना आणि हेच अमुचे मागणे. प्रार्थना हेच मुचे मागणी, हीच
सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अल्पनाथ सरोवरावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. हीच आमची प्रार्थना. हेच आमचे मागणे. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्याचे जाजणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जिंदगीचे जगावे चांगले. पावले पावले पुढे थांबले तर संपले. तर आत्ताच आपण सरांनी माणसाने माणसासम वागणे ही प्रार्थना आपण ऐकलेली आहे. आणि या प्रार्थनेमध्ये आपणाला माणुसकी धर्माची मानवतेची शिकवण देण्यात आलेली आहे. आणि आपण सर्व मनुष्य प्राणी आहोत आणि आपण आपल्या समाजामध्ये असणारी इतर व्यक्ती मनुष्य या सर्वांशी आपण माणसाप्रमाणेच व्यवहार केला पाहिजे. त्यांना पशुप्रमाणे वागणूक दिली नको द्यायला. तसेच आपण सर्वांनी इतरांशी माणुसकीने प्रेमाने आदरानेच वागलं पाहिजे अशी शिकवण आपल्याला या प्रार्थनेतून या ठिकाणी दिलेली आहे. तर आपण आपल्या लेक्चरलाच या ठिकाणी सुरू करूया. लेक्चरला सुरुवात करण्या अगोदर आज आपला जो विषय आहे तो इयत्ता 9वीचा आहे. मराठी अक्षर भारतीमधील गद्य कृती आराखडा आज या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम
आज आपल्या या कृती आराखड्यामध्ये काही ज्या बाबी समाविष्ट केलेल्या आहेत ते आपण पाहूयात. गद्य आकलन आहे. याच्यामध्ये अपठित गद्य आकलन म्हणजेच पुस्तकाबाहेरील उतारे दिलेले आहेत. पद्य आकलन म्हणजेच कवितेचे उतारे या ठिकाणी दिलेले आहेत. कविता रसग्रहण हे दिलेलं आहे. व्याकरण आहे, त्याच्याबरोबर उपयोजित लेखन आहे. असे एकूण मराठीमधील जे काही 5 प्रश्न आहेत 80 गुणासाठी, ते सर्व या कृती आराखड्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत. याची वैशिष्ट्ये आहेत. याची जी काही भाषा आहे ती सहज सोपी आहे. तुमच्या इयत्ता 10वीच्या SSC बोर्डाच्या अनुषंगानेच याची रचना आपण केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला इयत्ता 9वी मध्येच 10वीच्या मराठी विषयाचा आराखडा समजला पाहिजे, गुणविभागणी समजली पाहिजे आणि कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा आहे, किती वेटेज द्यायचं आहे, हे आपल्याला या ठिकाणी या कृती आराखड्याच्या माध्यमातून सर्वांना समजून येईल. तसेच उत्तरांसहित आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. व्याकरण या घटकावरती भरपूर प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. तर वेळेअभावी आपल्याला या सर्वांचा आज काही अभ्यास करता येणार नाही. मात्र आपण जो काही प्रश्न क्रमांक 1 आहे तुमच्या प्रश्नपत्रिकेमधला 16 मार्काचा, तो आज आपण मात्र निश्चित या तासिकेमध्ये पूर्ण करणार आहोत. तर आपण अनुक्रमणिका पाहूयात. इयत्ता 9वी मराठी अक्षर भारती या ज्या कृती आराखड्यामध्ये अनुक्रमणिका आहे, त्याच्यामध्ये घटकनिहाय गुणविभागणी आहे, गद्य आकलन आहे, अपठित गद्य आकलन आहे, कविता रसग्रहण आहे, स्थूल वाचन आहे, भाषा अभ्यास व्याकरण आहे आणि उपयोजित लेखन आहे. तर याचे सर्वांचे या ठिकाणी पेज नंबर आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. विद्यार्थ्यांसाठी 2 शब्द. तर या ठिकाणी प्रस्तावना मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे. आपण सर्व 8वी पास होऊन इयत्ता 9वीच्या वर्गामध्ये आलेला आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. जरी तुम्हाला यावर्षी शाळेत येता आले नसले तरी तुम्हाला 9वीमध्ये प्रवेश मिळाला आहे आणि 9वीच्या वर्गामध्ये तुम्ही आला आहात म्हणजेच 10वीच्या उंबरठ्यावर तुम्ही उभे आहात. आणि इयत्ता 9वीचं वर्ग हे खूप महत्त्वाचं असतं, कारण तुम्हाला पुढील वर्षामध्ये 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जायचं असतं आणि यासाठीच जर तुम्ही 9वीमध्ये चांगला अभ्यास केला तर तुम्हाला 10वीमध्ये निश्चित चांगलेच गुण मिळत असतात. म्हणून यासाठी तुम्हाला 9वीच्या वर्गामध्ये खूप सारा अभ्यास करावा लागतो, जेणेकरून तुम्हाला 10वीमध्ये कमी अभ्यास करायची वेळ येईल. यामध्ये आपण SSC बोर्डाच्या आधारे प्रश्नांची रचना केलेली आहे. जसे बोर्डामध्ये प्रश्न असतात तसेच आपण या ठिकाणी बनवलेले आहेत. त्याचबरोबर पठित उतारा आहे, अपठित गद्य उतारा आहे, पद्य आकलन आहे, रसग्रहण आहे, स्थूल वाचन आहे, भाषा अभ्यास व्याकरण आहे आणि उपयोजित लेखन आहे. याचे नमुने आपण या ठिकाणी दिलेले आहेत. आणि ही जी काही कृती आराखडा ही आपण अचूक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुमच्या सर्वांच्या सूचना या ठिकाणी स्वागतार्ह असतील. काही त्रुटी असतील तर आपण अवश्य लेक्चर संपल्यानंतर आपण मला वैयक्तिक संपर्क करून यातील त्रुटी सांगाव्यात, जेणेकरून आपण या त्रुटींची पुढील तासामध्ये काय करणार आहोत, सुधारणा करूयात. सर्वांच्या सूचनांचं स्वागत असेल आणि सर्वांना अभ्यासासाठी मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या लेक्चरला मी आज सुरुवात करतो. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती स्क्रीनवरती मी तुम्हाला गुणविभागणी दिलेली आहे. गुणविभागणी ही तुम्ही सर्वांनी पाठांतरच करून ठेवावी. का पाठांतर करायची याचं कारण असं आहे की तुम्हाला अभ्यास करत असताना कुठल्या घटकाला किती वेळ द्यायचा आणि किती अभ्यास करायचा याची निश्चित माहिती या ठिकाणी होत असते. कारण माझ्या मते कुठल्याही कार्याचे 2 प्रकार असतात, एक हार्ड वर्क आणि एक स्मार्ट वर्क.
हार्डवर्क करणारी लोक खूप ढोर मेहनत करत असतात, परंतु त्यांना यश जास्त मिळत नाही. परंतु स्मार्ट वर्क करणारी जी लोक असतात ती काम थोडेच करतात, परंतु अत्यंत काळजीपूर्वक करत असतात आणि कमी वेळात करत असतात. आणि यासाठीच मी तुम्हाला म्हणत आहे की जर तुम्ही स्मार्ट वर्क केलं, म्हणजे तुम्ही जर हा कृती आराखडा व्यवस्थित पाठांतर केला, तर तुम्हाला काय वाचायचं आहे आणि काय वाचायचं नाही हे तुम्हाला कळेल. कारण आपण जे परीक्षेला बसणार आहोत, यामध्ये जर आपण वाचन केलेले प्रश्न आले तर आपल्याला खूप आनंद होतो आणि आपल्याला पेपरही खूप सोपा जातो. आणि हेच करण्यासाठी हा आराखडा या ठिकाणी आपण दिलेला आहे. कारण एकतर आपल्याकडे वेळ फार कमी असतो आणि आपल्याकडून जे वाचन केलं जाईल ते परीक्षेत आलं तर आपल्याला त्याचा आनंदही वेगळाच असतो. म्हणून हा आराखड्यातून तुम्हाला हे कळेल की आपण कुठला घटक अभ्यास करायचा आहे आणि कुठल्या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा नाही. यासाठी तुम्हाला हा आराखडा मदत करणार आहे. म्हणून हा पाठांतरच करा. तर मी थोडक्यात या ठिकाणी तुमचा गुणविभाग या ठिकाणी सांगत आहे. तर पहिला जो घटक आहे प्रश्न क्रमांक 1, हा जो गद्य विभाग असतो त्याच्यामध्ये तुम्हाला काही उतारे असतात. त्या उतार्यांवरती प्रश्न उत्तरे विचारलेली असतात. तो असतो 18 मार्काला. त्याचा सविस्तर आपण पुढल्या ह्याच्यामध्ये अभ्यास पाहणारच आहोत. परंतु ओव्हरऑल लक्षात ठेवा, गद्य हे आहे तुमचं 18 मार्काला, जो प्रश्न क्रमांक 1 मध्ये विचारला जातो. आता प्रश्न क्रमांक 2 आहे पद्य. पद्य म्हणजे कविता. तुमच्या कविता असतात 16 मार्कासाठी. आणि प्रश्न क्रमांक 3 आहे स्थूल वाचन. हा आहे 6 मार्कासाठी. आणि प्रश्न क्रमांक 4 आहे भाषा अभ्यास व व्याकरण. हा आहे 16 मार्काला. आणि शेवटचा प्रश्न आहे उपयोजित लेखन, आहे 24 मार्काला. म्हणजेच तुम्हाला 9वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मराठीच्या केवळ 5 प्रश्न विचारलेले असतात आणि या 5 प्रश्नाला एकूण 80 गुण असतात. आणि 80 गुण हे तुमचे लेखी परीक्षेला असतात आणि 20 गुण हे तुमच्या तोंडी परीक्षेला असतात. तर आपण तोंडी परीक्षेचा या ठिकाणी काही आज बघणार नाही, परंतु आपण लेखी गुणासाठी या ठिकाणी अशा प्रकारे आपला आराखडा तयार केलेला असतो. तर प्रश्न क्रमांक जो पहिला आहे 18 मार्काचा, आज फक्त आपण 18 मार्काचाच अभ्यास करणार आहोत. म्हणून तुम्ही फक्त हा आराखडा लक्षात ठेवा आणि आज या पद्य आराखड्याकडे आपण वळूयात. तर जो प्रश्न क्रमांक 1 आहे पठित उतारा, तो आहे तुमचा 7 मार्कासाठी. याच्यामध्ये तुम्हाला एक उतारा असतो मराठीच्या गद्य विभागामधला आणि तो उतार्यावर काही प्रश्न उत्तरे विचारलेले असतात. ते 7 मार्काला असतात. याच्यामध्येच प्रश्न क्रमांक 1 मध्ये आ प्रश्न आहे, तो आहे पठित उतारा. म्हणजे या ठिकाणी परत तुम्हाला अजून एक उतारा दिलेला असतो, त्याच्यावर प्रश्न विचारलेले असतात. तो असतो 7 मार्काला. आणि याच्यामध्ये तिसरा उतारा आहे अपठित उतारा. म्हणजेच तो तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला असतो आणि तो आहे 4 मार्कासाठी. म्हणजेच एकूण हा प्रश्न किती झाला, 7 अधिक 7 अधिक 4, एकूण 18 मार्कासाठी हा प्रश्न झालेला आहे. आता याच्यामध्ये जो काय अप्रश्न आहे, म्हणजे जो आपण 7 मार्कामध्ये पाहिलेला आहे, तर आकलन कृती याच्यामध्ये 2 मार्काला आहे. दुसरी आकलन कृती ही आ मध्ये आहे, ती सुद्धा 2 मार्काला आहे. आणि तिसरा जो काय सोमत, सोमत म्हणजेच कुठल्याही उतार्याच्या सारांश तुमच्या लक्षात आल्यानंतर तुमचं वैयक्तिक मत काय आहे, तुमचा अभिप्राय काय आहे, तुमची स्वतःची विचार काय आहेत, हा तुमच्या सेल्फ स्टडीवरती अभ्यासावरती अवलंबून असलेला एक प्रश्न आहे. म्हणजे या ठिकाणी जी काही अपेक्षा असते परीक्षकांची किंवा तुमच्या वर्ग शिक्षकांची, की तुम्ही त्या घटनेवर किंवा त्या उतार्यावरती स्वतःची प्रतिक्रिया व्यक्त करावी. प्रतिक्रिया सकारात्मक नकारात्मक कुठली असू द्या, पण तुम्ही त्याच्यावरती स्वतःचे विचार काय केले पाहिजेत, लिहिले पाहिजेत. याला स्वमत असे म्हणतात आणि तो आहे 4 मार्कासाठी. सॉरी, स्वमत हे 3 मार्कासाठी आहे. आणि जे काही ई मध्ये प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक ई मध्ये
आकलन कृती जी आहे ती 2 मार्काला आहे आणि दुसरी आकलन कृती ही सुद्धा आहे 2 मार्काला. तर हे आपण सदैव लक्षात ठेवलं पाहिजे, कारण या आराखड्यावरतीच तुम्हाला काय आहे परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात. या आराखड्याबाहेर तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 1 मार्काचाही प्रश्न नसणार आहे. म्हणून तुम्ही सदैव याची दक्षता घेतली पाहिजे की तुम्ही हा आराखडा कायम सदैव तुमच्या लक्षामध्ये असावा किंवा तुमच्या पाठांतरामध्ये असावा. कारण तुम्हाला परीक्षेसाठी अचूक नियोजन करता येतं आणि नियोजन ही कुठल्याही यशाची गुरुकिल्ली आहे. जर तुमच्याकडे प्लॅनिंग असेल तर तुम्ही मोठमोठाले कठीण गोष्टी अचूकपणे मिळवू शकतात, साध्य करू शकतात. म्हणून नियोजन जर तुम्हाला करायचं असेल तुमच्या अभ्यासाचं, तर माझ्या मते तुम्ही सर्वांनी कृती आराखड्यामधील जो काही घटकनी आहे, गुणविभागणी आहे, ती तुमच्या सदैव लक्षात असायला हवी. केवळ माझ्या विषयाचीच नव्हे, केवळ मराठीचीच नको, तर तुमच्या इयत्ता 9वी मध्ये जितके तुमच्या परीक्षेसाठी विषय असतील त्या विषयांची तुम्ही सर्वांचीच गुणविभागणी लक्षात ठेवायला हवी, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवता येतील आणि अभ्यासाचं अचूक नियोजन करता येईल. आता थोडक्यात आपण वळूयात पद्य विभागाकडे. तर पद्य विभाग 16 मार्कासाठी आहे. आता यासाठी आपण थोडासा कमी वेळ देऊयात, कारण आपल्याला आपल्या दुसऱ्या अभ्यासकाकडे अजून वेळ द्यायचा आहे. पद्य विभागणी म्हणजेच प्रश्न क्रमांक 2 16 मार्कासाठी आहे. याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 2 मध्ये जो प्रश्न आहे तो तुम्हाला कविता दिलेली आहे आणि या कवितेवरतीच काही प्रश्न उत्तरे विचारलेली आहेत. याच्यामध्ये आकलन कृती आहेत, कवितेतील शब्दांचा अर्थ आहे आणि काव्य सौंदर्य आहे. असे 2 एकूण 4 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेले असतात. हा आहे 8 मार्काचा आणि याच्यामध्येच प्रश्न क्रमांक 2 मध्ये जो प्रश्न आहे तो आहे 8 मार्काचा. याच्यामध्ये तुम्ही नेहमी म्हणतात सर ॲप्रिशिएशन, तर ॲप्रिशिएशन म्हणजेच हा रसग्रहण. याच्यामध्ये काय आहे की तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जेवढ्याही कविता असतील त्या कवितेची तुम्हाला एक विश्लेषणात्मक प्रश्न विचारलेले असतात. म्हणजे थोडक्यात तुम्हाला प्रश्नामध्येच कविता दिली जातील, 1 किंवा 2, एक नव्हे 2च कविता दिलेल्या असतात. 2 पैकी तुम्हाला एका कवितेची माहिती विचारलेली असते, ती प्रश्नांच्या स्वरूपात असते आणि तुम्हाला उत्तरांच्या स्वरूपात ती माहिती द्यायची असते. तर तुम्हाला प्रश्नामध्येच 2 कविता दिलेल्या जातील, त्यापैकी कुठली एक तुम्ही कविता निवडायची आहे आणि ज्या कवितेचा तुमचा अभ्यास आहे, अभ्यास म्हणजे काय वेगळं नाही, कवितेचे लेखक, कवितेचे कवी कवयित्री, कवितेचा विषय, कवितेतील ओळींचा अर्थ, कवितेतून मिळणारा संदेश, कविता आवडण्याचे कारण, ना आवडण्याचे कारण आणि शब्दांचा अर्थ, हे एक माफक स्वरूपांचे प्रश्न असतात जे तुम्हाला विचारलेले असतात. तर तुम्हाला काय करायचं आहे की यासाठी तुम्हाला सर्व कवितेचे कवी कवयित्री हे लक्षात असणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट तुम्हाला कवितेचा विषय काय आहे हेही सगळ्या कवितांचं माहिती असलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर तुमचा गोंधळ उडायला नको. बऱ्याचशा वेळेस मुलं किंवा विद्यार्थी मुली हे काय करतात, कवितेचे कवी हे विसरून जातात. म्हणून काय करायचं, तुम्ही एक पॉकेट डायरी बनवा आणि या पॉकेट डायरीमध्ये तुमच्या जेवढ्याही मराठीच्या कविता असतील त्या सर्व कवितेचे कवी कवयित्री हे लक्षात राहतील असं करायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला प्रश्न परीक्षेच्या वेळेस तुम्हाला जास्त ताण येणार नाही. तर हा आहे 16 मार्कासाठी आणि याच्यासाठी आपण एक चार्ट बनवलेला आहे. त्या चार्टमध्ये तुम्हाला कवितेची नावं आहेत, सर्व कविता म्हणजे तुमच्या 9वीला जेवढ्याही कविता असतील त्यांच्या सर्व कवितांची नावे आहेत आणि त्या नावांच्या समोरच त्या कवितेचे कवी असतील, त्या कवितेचा विषय आहे, त्या कवितेतील ओळींचा अर्थ काय आहे, कवितेतून मिळणारा संदेश काय आहे, हे आपण काय केलेलं आहे, एक चार्ट स्वरूपात बनवलेलं आहे. हा चार्ट जर तुम्ही सदैव सोबत ठेवला किंवा हा चार्ट जर तुमच्या वहीमध्ये लिहिला आणि घराच्या भिंतीवर चिटकवला तुमच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये, तर तुम्हाला त्याचं सहज रिव्हिजन करता येईल आणि तुमच्या सदैव ते काय होईल, लक्षात राहील. आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 आहे स्थूल वाचनाचा. तर तो आहे 6 मार्कासाठी. स्थूल वाचनामध्ये तुम्हाला
परीक्षेमध्ये 3 प्रश्न विचारलेले असतात. त्या 3 पैकी तुम्हाला 2च प्रश्न लिहायचे असतात आणि प्रत्येक प्रश्नाला तुमच्याकडे 3 मार्क्स असतात. एका प्रश्नाला 3 मार्क आणि असे तुम्हाला 2 सोडवायचे असतात. स्थूल वाचनामध्ये मग आपल्या मराठीमध्ये 9वीच्या मराठीमध्ये एकूण 4 धडे आहेत आणि या 4 धड्यावरतीच तुम्हाला 2 प्रश्न असतात. हा प्रश्न अगदी सोपा असतो, परंतु यासाठी तुमच्याकडे पाठांतर असणे फार गरजेचं आहे. त्या स्थूल वाचनाचा विषय तुमच्या लक्षात येणं हे खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला उत्तर लिहिताना कुठलीही अडचण येणार नाही. तर आता प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपण जाऊयात. प्रश्न क्रमांक 4 हा 16 मार्काला आहे. याच्यामध्ये भाषा अभ्यास व व्याकरण आहे. म्हणजेच हा प्रश्न चौथा जो काही प्रश्न आहे तुमच्या व्याकरणावरती आधारित प्रश्न आहे आणि व्याकरणासाठी तुम्हाला अगदी पैकीच्या पैकी गुण मिळवता येईल असा हा प्रश्न क्रमांक 4 आहे. यासाठी तुम्हाला काय आहे ते मी सांगतो. पहिला जो काय आहे याच्यामध्ये 2 प्रश्न असतात, अ आणि आ. अ आहे 8 मार्काला आणि आ आहे 8 मार्काला. अ मध्ये काय असतं तर तुमच्याकडे पाठ्यपुस्तकातील भाषा अभ्यास आधारित कृती असतात. जसं मी काही प्रश्न सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न पहिला असतो, वाक्यांचे प्रकार ओळखा. 4 वाक्ये दिलेली असतात आणि या 4 पैकी तुम्हाला कोणत्या वाक्याचा काय प्रकार आहे हे विचारलेला असतो. त्याच्याबरोबर याच्यामध्ये वाक्याचे रूपांतर करा हाही प्रश्न असतो. त्याचबरोबर तुम्हाला वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा हाही प्रश्न विचारलेला असतो. समानार्थी शब्द असतात, विरुद्धार्थी शब्द असतात, वचन बदला असतो. त्याच्यानंतर तुम्हाला व्याकरणावर आधारित म्हणजेच जे काही व्याकरणाचे चिन्ह आहेत त्या चिन्हांचा प्रकार ओळखा हाही या ठिकाणी प्रश्न असतो. याचा सविस्तर अभ्यास आपण ज्यावेळेस आपलं प्रश्न क्रमांक 4 वरती म्हणजेच व्याकरणावरती जर आपलं एखादं लेक्चर आलंच तर आपण या ठिकाणी त्याचा आपण पूर्ण काय करणार आहोत, आढावा घेणार आहोत. आज मात्र आपण जास्त त्याच्यात खोलात जाणार नाही. आणि प्रश्न क्रमांक 5 आहे जो तुमच्या बोर्डाच्या परीक्षेला ज्याला खूप असे गुण असतात आणि तुमचा जो काय टर्निंग पॉईंट आहे, तुमच्या जर स्कोरिंगला जर काही हेल्प करत असेल, खूप मदत करणारा जर असेल तर हा प्रश्न क्रमांक 5 आहे. कारण याला 24 मार्क आहेत आणि ज्या मुलांनी जर याची तयारी व्यवस्थित केली तर तुम्हाला केवळ हा एकच प्रश्न तुम्हाला मराठी विषयामध्ये पास करू शकतो, तुम्हाला गुणवत्ता यादीत आणू शकतो किंवा तुम्हाला खूप मार्क्स हा मिळवून देणारा प्रश्न आहे. म्हणून मी नेहमी माझ्या लेक्चरमध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 5 वरती फोकस द्यायला सांगत असतो. कारण या प्रश्नाला जर तुम्ही थोडा वेळ दिला आणि थोडासा मन लावून अभ्यास केला तर तुम्हाला हा भरपूर गुण देणारा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जास्त अभ्यास करायचीही गरज नाही. म्हणून तुम्ही नेहमी प्रश्न क्रमांक 5 वर फोकस दिला पाहिजे. तर काय आहे बाबा या प्रश्न क्रमांक 5 मध्ये, तर आपण याचा सविस्तरपणे आढावा घेऊयात. तर याच्यामध्ये काय असतं बालमित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 मध्ये तुम्हाला पहिला प्रश्न आहे पत्रलेखन आणि किंवा सारांश लेखन. म्हणजे हे 2 प्रश्न आहेत, त्या 2 पैकी तुम्हाला एक लिहायचा आहे. तर त्या दोघांपैकी एक लिहिला तर तुम्हाला काय आहे 6 मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असतात. आता या 5व्या मध्येच दुसरा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5 आ प्रश्न आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न लिहायचे असतात आणि परीक्षेत तुम्हाला 3 विचारलेले असतात, ज्याच्यामध्ये जाहिरात लेखन आहे, बातमी लेखन आहे आणि कथा लेखन आहे. तर हे 3 तुम्हाला विचारलेले असतात आणि या 3 पैकी तुम्हाला 2 लिहायचे असतात. तर याचंही आपण जाहिरात लेखन कसं करावं, बातमी लेखन कसं करावे आणि कथा लेखन कसे करावे हेही आपण यासाठी एक स्वतंत्र पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपलं लेक्चर येईल तर त्यावेळेस आपण या तिन्ही घटकांचा ओहापोह आपण त्या लेक्चरमध्ये करूयात. कारण आज आपल्याला वेळेअभावी यांना जास्त फोकस करता येणार नाही. आणि याच आराखड्यामधले जो शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5 मध्ये तिसरा प्रश्न आहे निबंध लेखनाचा, जो 8 मार्कांसाठी आहे. तुम्हाला निबंधामध्ये 3 निबंधाच्या प्रकारांवरती आधारित प्रश्न असतात.
तर निबंधाचे 3 प्रकार आपल्या सर्वांना माहिती आहेत. प्रसंग लेखन, वैचारिक निबंध आणि आत्मकथापर निबंध असे 3 प्रश्न असतात आणि या 3 प्रश्नावरतीच तुम्हाला 3 निबंध असतात. यापैकी तुम्हाला जो आवडेल, तुम्हाला ज्याच्यावरती चांगलं लिहिता येईल, ज्या विषयावरती तुम्हाला तुमचे विचार, तुमच्या भावना प्रत्यक्षात वहीवर किंवा उत्तरपत्रिकेवर मांडता येतील असाच विषय या ठिकाणी निवडायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला कोणाचंही बंधन नसतं किंवा तुम्हाला कोणाचाही दबाव नसतो. तुम्हाला जो विषय आवडेल आणि ज्याच्यावर तुम्ही जास्त प्रमाणात लिहू शकाल तोच तुम्हाला विषय घ्यायचा आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला जो निबंधाचा प्रकार आवडेल तो तुम्ही त्या ठिकाणी लिहायचा आहे. तर अशा प्रकारे आज आपण धावता आराखडा पाहिलेला आहे तुमच्या मराठीचा. त्याच्यामध्ये लेखीसाठी 80 आणि प्रात्यक्षिक परीक्षेसाठी 20 गुण आहेत. एकूण 100 मार्काचा हा जो आराखडा आहे. तर आपण आज काय 100 पैकी 100 मार्कांचा आराखडा बघणार नाहीत. तर आज फक्त आपण प्रश्न क्रमांक 1 जो आहे तुमच्या प्रश्नपत्रिकेतला तोच आपण काय करणार आहोत या ठिकाणी पाहणार आहोत. आणि सर्वांना माझी अशी आशा आहे की हे जे काही प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 5 जे काही मी तुम्हाला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनवर जे काही आराखडे दाखवले आहेत ते निश्चितपणेच तुम्हाला समजले असतील अशी मला आशा आहे आणि अपेक्षा पण आहे. पण तरी सुद्धा जर तुम्हाला काही याच्यामध्ये कन्फ्यूज असेल, काही डाऊट्स असतील तर निश्चित मला आपल्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये आपण मला तुमच्या मोबाईलवरून प्रश्न विचारू शकतात आणि मी सुद्धा तुमच्या शंकेचं निरसन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. तर अशा प्रकारे आज आपण तुमचा धावता आराखडा पाहिलेला आहे. तर आज आपण मूळ विषयाकडे म्हणजेच आपण प्रश्न क्रमांक 1 कडे वळूयात, ज्याचं प्रश्न क्रमांक 1 आहे आपला 16 गुणांसाठी. तर गद्य विभागामध्ये जो प्रश्न क्रमांक 1 आहे 18 मार्कांसाठी, याच्यामध्ये तुम्हाला 3 उतारे असतात. 2 तुमच्या धड्यामधले असतात आणि 1 उतारा तुमच्या धड्याबाहेरचा असतो. तर धड्यामधले जे काही उतारे आहेत तर हे तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो. पहिला आहे बेटा मी ऐकतो आहे. दुसरा आहे GIP रेल्वे. तिसरा आहे ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ आणि चौथा आहे सखू आजी. तर या 4 धड्यांच्या उतार्यापैकी 2 उतारे तुम्हाला परीक्षेला येणार आहेत आणि हे 2 उतारे तुम्हाला देऊन तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. माझ्या मते हे खूप सोपं आहे, कारण तुम्हाला प्रश्न आणि उत्तरे हे एकाच ठिकाणी उपलब्ध असतात. फक्त तुम्हाला तुमचं वाचन पुरेसं असायला हवं, जेणेकरून तुम्हाला लवकरच त्याची उत्तरे सापडतील. तर हा आहे प्रश्न क्रमांक 1 गद्य विभागामध्ये. तर जो पहिला आहे तो आपण पाहूया. बेटा मी ऐकतो आहे हा वपू काळ्यांचा धडा आहे. याच्यामध्ये तुम्हाला उतारा दिलेला आहे. मी शिरीषकडे पाहिले त्याच्या चेहऱ्यावर धीटपणा व आत्मविश्वास पुरेपूर प्रतिबिंबित झाला होता, पण त्याचे हे अवसान फार वेळ राहणार नाही हे मी ओळखून होतो. पडदा वर जाऊन बाहेरचा श्रोतावृंद नजरेला पडताच त्याचा हा धीर सुटेल याची मला खात्री होती. शिरीषने खून करताच मी पडदेवाल्याला इशारा केला आणि पडदा झरझर वर केला. फुटलाईटचा झगझगीत प्रकाश डोळ्यावर पडताच शिरीषने डोळे मिटून घेतले. त्या प्रकाशाची डोळ्यावर जराशी सवय झाल्यावर शिरीषला संबंध श्रोतावृंद दिसला आणि त्या क्षणी त्याच्या मनाची झालेली चलबिचल त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागली. तो गडबडून गेला आहे हे मी ओळखले. त्याला आता सावरून धरणे शिक्षक या नात्याने माझे कर्तव्य होते. मी तंबोरेवाल्याला व तबलेवाल्याला खून केली. तंबोऱ्याचा धीरगंभीर आवाज घुमू लागला. शिरीषने डोळे मिटून कुणाचे तरी ध्यान केल्यासारखे दिसले.
व पुन्हा त्याचा चेहरा पूर्वीच्या आत्मविश्वासाने न्हाऊन निघाला व हलकेच त्याने षडच लावला. एका 10 ते 12 वर्षाच्या मुलाने शांतपणे वाजवायला सुरुवात केलेली पाहून लोक शांत बसले. धीमेपणाने शिरीषने भूपरागातली गत वाजवायला सुरुवात केली. तेच ते सूर, मात्रेचाही फरक नाही. तो शांतपणा वाजू लागला आणि आजपर्यंत बसला नव्हता एवढा धक्का मला बसला. कानावर विश्वास बसेना, नजरेवर बसेना, पंचेंद्रियाने दगा तर देत नाही ना अशी शंका मनाला चाटून गेली. माझ्या जागी तुम्ही असता किंवा आणखीन कोणीही असतं तरीही त्याच्या मनातही तशीच शंका आली असती. तर हा एक उतारा नमुना दाखल दिलेला आहे. तर या नमुन्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात हे आपण पाहूया. तर पहिला प्रश्न विचारला त्यांनी सिरीजचा स्वभाव वैशिष्ट्य, जे आपल्याला उत्तरामध्ये सापडेल, आत्मविश्वास आणि धीटपणा. दुसरा प्रश्न विचारला शिरीषने डोळे मिटून काय केले. शिरीषने डोळे केव्हा मिटले शिरीषने डोळे, तर ज्यावेळेस नाटकातील अंकाचा पहिला विभाग सुरू होताच आणि लाईट डोळ्यावर पडताच त्याने काय केले, डोळे मिटून घेतले. शब्द जाल पूर्ण करा. संगीतासंबंधी आलेले शब्द, म्हणजे काही संगीत वाद्य आहे त्या वाद्य संदर्भात काय काय शब्द आले त्या उत्तरामध्ये तुम्हाला ते शोधायचे आहेत. तंबोर आहे, षडज आहे, भूप आहे, सूर आहे, मात्रा आहे, तबला आहे. हे काय आहेत, वाद्य आहेत, ते तुम्हाला लिहायचे. यासाठी तुमचं वाचन चांगलं असणं गरजेचं आहे आणि वाचनाबरोबरच तुम्हाला थोडं अवांतर वाचनही तुमचं असायला हवं. आपली पंचेंद्रिय कोणती आहेत हा या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न या प्रश्न क्रमांक 1 मध्ये असतात. जसा तुम्हाला मी आता एक उतारा सांगितला, असे 2 उतारे असतात धड्यातले आणि तिसरा उतारा असतो तुमच्या धड्यातील पाठ्यपुस्तका बाहेरचा. तर तुम्ही हे ओळखणं फार गरजेचं आहे. दुसरा आहे GIP रेल्वेचा, जो प्रबोधनकार ठाकरे याचे लेखक आहेत, त्यांनी हा धडा खूप छान लिहिलेला आहे. याच्यावरही काही प्रश्न उत्तर आहेत, परंतु आपल्याला हा उतारा पाठ्यपुस्तकामध्ये बघा आणि याची तुम्हाला प्रश्न उत्तरे सॉल्व्ह करण्याचा, उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे. तसेच आपला तिसरा पाठ्यपुस्तकातील गद्य उत्तर आहे ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ. याच्यामध्ये ऑलिम्पिक या खेळाविषयी भरपूर प्रकारची माहिती आहे आणि या माहितीमधून तुम्हाला या माहितीवर आधारितच खूप सारे प्रश्न विचारलेले असतात आणि तुम्हाला त्याची उत्तरे द्यायची असतात. सखुवाजी हा सुद्धा एक गद्य उतारा आपल्या कृती आराखड्यामध्ये आहे. याचेही तुम्हाला सखुवाजीचे प्रश्न उत्तर म्हणजे थोडक्यात प्रश्न दिलेले आहेत, उतारा या ठिकाणी दिलेला नाही. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला उतारा अभ्यासायला मिळेल. आता अपठित उतारा दिलेला आहे, जो तुमच्या पाठ्यपुस्तकाबाहेरचा असतो. एक कुठल्याही अवांतर विषयासंदर्भात एक उतारा घेतलेला असतो. तो उतारा तुम्हाला दिलेला असतो आणि या उतारावर आधारित काही प्रश्न उत्तरे विचारलेले असतात. तर या ठिकाणी हा उतारा दिलेला आहे. तर या उतार्याची सुद्धा तुम्हाला माहिती या ठिकाणी घेता येईल. तर हा उतारा आहे, या उतारावर प्रश्न विचारलेले आहेत, परंतु वेळेअभावी आता आपल्याला काही हा उतारा पाहता येणार नाहीत. अजून तुमच्या मनात जर काही शंका असतील तेही आपल्याला विचारायच्या आहेत, म्हणून हा अपठित उतारा आपण लक्षात घ्यावा. जसा पठित उतारा आहे तसाच अपठित उतारा आहे. फरक इतकाच आहे की एक पाठ्यपुस्तकातील आहे आणि एक पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा आहे. तर आता काय करूयात आपण, तुमच्या जर काही शंका असतील तर त्या अगोदर आपण शंका आपल्याला बघूयात, कारण आपण वेळेकडेही लक्ष दिलं पाहिजे. कारण आपल्याला वेळेची मर्यादा या ठिकाणी आहेच. तर जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर आपण मला या
याच्या माध्यमातून विचारायचे आहेत. अल्मास मिस, जर मुलांना काही विचारायचं असेल तर त्यांना माईक ओपन करण्याची आपण संधी द्यावी अशी आपणास विनंती. हो सर, हो. मिस, आपल्याला अजून किती वेळ शिल्लक आहे? म्हणजे मुलांचे मला अजून थोडं सांगायला काही. सर तुमच्या लेक्चरचे 3 मिनिट आहेत आणि मध्ये 10 मिनिटाचा गॅप आहे ना, तर तुम्ही थोडंसं घेऊ बरं, शकता ठीक आहे. एक्सटेंड तर करून. बालमित्रांनो, आपल्याला 3 मिनिटामध्येच लवकर प्रश्न विचारून आपलं लेक्चर संपवायचं आहे. Okay, तर just तुम्ही students raise your hands if you are having a doubts or you want to ask a questions to sir. Just raise your hand and then I will unmute you. Yes, Sabu is there. Yes, ask your question. Unmute your mic first and then ask your question. Sir, हा sir, we will get this PDF. यस, आप मुझे आपका स्कूल का नाम क्या है? Shankarwadi MPS Secondary School. शंकरवाड़ी. तो एक काम करो, आप मुझे आपके पर्सनल नंबर से हाई कर दो व्हाट्सएप पे, और मैं आपको आपके व्हाट्सएप पर ये प्रेजेंटेशन भेज दूंगा. मैं आपको पीडीएफ भी भेज दूंगा, Sir. और ये जो प्रेजेंटेशन है वो भी आपको मैं भेज दूंगा. Sir, what is your number? यस, नोट डाउन 75 Yes, sir. Yes, sir. 88 88 17 17 87 85 87 85. 85. Sir, will you repeat again? 75 Yes, sir. 88 Yes, sir. 17 Yes, sir. 87 Yes, sir. 85. Yes, sir. Thank you, sir. हाँ, ओके. नेक्स्ट. Okay, next is Haram Noori. Yes, Noori, you can unmute yourself and ask questions. INMPS. Sir, I also want this PDF. यस, डू वांट नंबर? आपको नंबर चाहिए मेरा? Yes, sir. हाँ, 75. Sir, you just display your number on the screen. So, ओके, एक काम करो, मेरा नंबर है ना, मैं आपको आपके पर्सनल पे भेजता हूँ, ठीक है, आपके जूम आईडी पे. Okay, sir. और कोई okay. क्वेश्चन है आपके So, पास? next one is Sanu is there. Sanu Mishra. Unmute yourself. हॅलो मॅम. अरे सर, हाँ हाँ, सर मुलाखत लेखन आणि संवाद लेखन में अंतर काय आहे सर? तर चांगला प्रश्न आहे, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा प्रश्न क्रमांक 5 मध्ये आहे उपयोजित लेखनामध्ये, ज्यासाठी तुम्हाला प्रश्न क्रमांक 5 आहे. आणि प्रश्न क्रमांक 5 लेखनामध्ये ज्यावेळेस आपलं पुढचं लेक्चर असेल माझं उपयोजित लेखनाचं, तर त्यावेळेस मी तुम्हाला याची सविस्तरपणे माहिती देईल, कारण आपल्याकडे आता वेळ फक्त 1 मिनिटच आहे, आणि 1 मिनिटामध्ये हो सर, हो. मला वाटत नाही की हा विषय आपला संपेल. तर निश्चित तुला ज्यावेळेस सेकंड लेक्चर असेल आपलं उपयोजित लेखनाचं, त्यावेळेस मी 100% हा घटक आहे, कंटेंट आहे, आपण तो कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. हो सर. Okay. Then next one is Faiza. Unmute yourself. Sir, can you one more screen sharing? सॉरी, सर आप एक बार और स्क्रीन शेयर करो ना, मुझे स्क्रीनशॉट लेना है. एक काम करो, अभी टाइम तो नहीं है, लेकिन आप पर्सनल नंबर पे मैं ना आपको मैं ये सब पीडीएफ भेजता हूँ. ओके सर. और आप क्या करो, आप मेरा नंबर मैंने आपको भेजा है, उसी नंबर से आप मुझे कांटेक्ट करो, या फिर आपके स्कूल के टीचर से मेरा नंबर लो. मैं आपके व्हाट्सएप पर सब जो सारी इंफॉर्मेशन है वो भेजूंगा, क्योंकि अभी हमारा टाइम मतलब जूम का टाइम खत्म होने को है. थैंक यू सर. Okay. तर Next one is Sakshi. हाँ, Sir,
अपठित हा उतारामधील स्वमतही येणार. हा येणार 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 100% येणार तुम्हाला. सोमत हे उतार्यामध्ये तुम्हाला येणार. ओके सर, थँक्यू सर. Okay, next one is Neeraj. Unmute yourself. सर मुझे भी आपका नंबर चाहिए था, PDF सेंड करना था. एक काम करो, जितने भी अभी लिसनर है, जितने भी स्टूडेंट्स है, एक बार फिर से नंबर नोट डाउन करो. सबके लिए नंबर, हाँ सबके लिए नंबर नोट डाउन करो सब लोग. 7 5 सर बोलो. 7 5 8 8 1 7 8 7 8 5. नंबर फिर से नोट डाउन करो. 7 5 8 8 1 7 8 7 8 5. ये मेरा पर्सनल नंबर है. आप मुझे व्हाट्सएप पे हाई कर दो, आपको मैं सब जानकारी भेज दूंगा. तो चलो, अभी और भी लेक्चर है हमारे लिए. तर आज आपण सर्वांनी मला शांतपणे ऐकलं आणि खूप सारे प्रश्न विचारून माझा उत्साह अजून वाढवला. त्याच्याबद्दल सर्व माझ्या बालमित्रांचे मी आभारी आहे. आणि मला जी काय आज संधी दिली माझं लेक्चर सादर करण्याची, ते सर्व माझे शिक्षक मित्र या सर्वांचे मी आभार मानतो आणि आज आपली रजा घेतो. गुड बाय, हॅव अ नाईस डे. आणि मी माझं लेक्चर संपवतो. Thank you so much, sir. खूप छान लेक्चर होतं सर. ओके, थँक्यू.